हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 42 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। त्याच्यासाठी मी इथे काही मापे घेतलेले आहेत। छाती आहे 42 इंच, कमर आहे 37 इंच, नंतर लांबी आहे 15 इंच, पुढचा गळा आहे 6.25 इंच, पाठीमागचा आहे 9 इंच, बाहीची लांबी आहे 6.5 इंच, गोलाई आहे 14 इंच। ह्या मापावरून आपण ब्लाऊज कट करून घेऊया। सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊजच्या उंचीचे मार्क करून घेऊया। उंची आहे आपली 15 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे आहे स्टिचिंगसाठी, त्याच्यामुळे त्याची उंची होईल 16 इंच। इथे 16 इंचावर आपण मार्क करून घ्यायचे आहे। ह्याच लाईनवर मी इथे सरळ रेषा ओढून घेते। हे झाले आपले उंचीचे मार्क। आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे। 42 इंचसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच, आणि मी इथे खाली पण 6 इंचावर मार्क करून घेते। आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। इथे म्हणजे सरळ लाईन ओढून घ्यायची। आता आपल्याला मुंड्याचे मार्क करून घ्यायचे। मुंडा पण घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग एकदाच कट करतो, त्याच्यासाठी आपल्याला इथे 6 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे, आणि इथे सरळ लाईन ओढून घ्यायची। आणि ह्याच लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा। छाती आहे आपली 42 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 10.5 इंच, आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कमरेचे मार्क करून घेऊया। कमर आहे आपली 37 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा, तो होईल 9.25 इंच, आणि 1 इंच आपल्याला पाठीमागच्या डाटसाठी घ्यायचे आहेत, आणि 1.5 इंच इथं सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे, आणि हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। आणि ही येईल आपली फिटिंगची लाईन, इथे पण ही जोडून घेऊयात। त्याच्यानंतर पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे, आणि त्याला आपल्याला गोलाई देऊन घ्यायची आहे। आता इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करून घ्यायचे, आणि हा मुंड्याचा शेप असाच आपल्याला खाली घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी 1 इंचावर मार्क करून घ्यायचे, आणि हा आपला असाच ह्या लाईनला असा मिळवायचा आहे, जसं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। त्याच्यानंतर शोल्डर पट्टीचे मार्क करून घ्यायचे। शोल्डर पट्टी ठेवायची आहे 3.25 इंच, आणि गळ्याची रुंदी राहील 2.25 इंच। पाठीमागचा गळा आहे आपला 9 इंच, त्याच्यात अर्धा इंच सिलाई ॲड करायची, ते होईल 9.5 इंच। गळ्याची रुंदी पण आपल्याला 2.25 इंचच घ्यायची आहे, आणि इथे हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा। मी इथे गळ्याला गोल शेप देत आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊन घ्यायचा। आता आपण टक्सचे मार्किंग करून घेऊया। ते घ्यायचे आहे 4.25 इंचावर, इथे वरती पण 4.25 इंचावर मार्क करून घ्यायचे, आणि त्याची लांबी घ्यायची आहे 5 इंच। दोन्ही साईडला अर्धा इंच एवढे मार्क करून घ्यायचे, आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे खालच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचे, आणि जिथपर्यंत आपण टक्सला पॉईंट दिला आहे तेवढेपर्यंत याला जोडून घ्यायचे, म्हणजेच आपला साईडने हा ब्लाऊज जास्त खाली येत नाही। ही आपली पाठीमागची ड्राफ्टिंग तयार झालेली आहे। याला तुम्ही कपड्यावर पण कट करू शकता। आता आपण याला कट करून घेणार आहोत। आर्म होल कट करताना सगळ्यात अगोदर जी वरची लाईन आहे याला आपण कट करून घ्यायची आहे। पाठीमागे जसे मार्क केले आहे तसे हे कट करून घ्यायचे आहेत। आता आपण पुढच्या साईडचे मार्क करून घेऊया। 3.25 इंचावर शोल्डर पट्टीचे मार्क करून घ्यायचे। पुढच्या गळ्याची लांबी आहे 6.25 इंच, इथे 6.25 इंचावर मार्क करून घ्यायचे। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, जेवढी वरती आहे तेवढीच इथे खाली पण आपल्याला मार्क करून घ्यायची आहे, आणि इथे हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा। त्याच्यानंतर गळ्याला शेप देऊन घ्यायचा। मी इथे गोल शेप देऊन घेते। कटोरीला जास्त करून गोल शेपच दिला जातो। आता आपण क्रॉस पट्टीचे मार्क करून घेणार आहोत। क्रॉस पट्टीचे मार्क 3 इंचावर करून घ्यायचे, इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर आपण कटोरीचे मार्क करून घेऊया. कटोरीचे मार्क करायचे आहे 6.25 इंचावर. इथे वरती पण 6.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. आर्महोलपासून 3 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि गळ्यापासून 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. हे चारही पॉईंट जोडत आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडनी 1 इंचावर मार्क करून घ्यायचा. आता हे आपण कट करून घेऊयात. त्याच्यानंतर कटोरी जशी मार्क केलेली आहे तशी आपण कट करून घेऊया आणि गळ्याच्या साईडनी पण याला कट करून घ्यायचं आहे. इथे हा मी दुसरा पेपर घेतला आहे. पुढच्या साईडला 1.5 इंच मार्क करून ही आपल्याला सरळ लाईन अशीच ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कटोरी ठेवून आहे तशीच मार्क करून घ्यायची. हा आपला सेंटर आहे. इथे पण मार्क करून घ्यायचे. इथे खालच्या साईडला 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. इथे मी 2.25 इंचावर मार्क करून घेतले आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंच ह्या साईडला आणि ह्या साईडला आपला हा जेवढा याची उंची आहे तेवढीच उंची ते मार्क करून घ्यायची. ती आहे 5.25 इंच आणि हे पॉईंट जोडत आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे खालचा पण हा पॉईंट जोडून घ्यायचा, हा पण पॉईंट जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडनी अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढे मार्क करून घ्यायचे आणि हे पॉईंट जोडत आपल्याला हा कटोरीचा खालचा जो साईड आहे तिथपर्यंत याला हे दोन्ही साईड जोडून घ्यायची आणि ह्या गळ्याला शेप देऊन घ्यायचा. आता याला आपण कट करून घेऊया. आता ही आपली कटोरी तयार झालेली आहे. ब्लाऊजविषयी तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. इथे आपल्याला कपड्यावर सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. आता आपण स्लीव्स कट करून घेऊया. याची लांबी मी 7.25 इंच घेतलेली आहे. आपली बाहीची लांबी आहे 6.25 इंच. त्याच्यात 1 इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे, होईल 7.25 इंच. त्याच्यानंतर दंडगेर आहे आपला 14 इंच, त्याचा हाफ करायचा 7 इंच आणि त्याच्यात 1 इंच ॲड करायची, म्हणजेच ही होईल 8 इंच. इथे 8 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि 1.5 इंच आपल्याला सिलाई मार्जिन आहे आणि इथेही सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, तो होईल 4.5ला 1 पॉईंट कमी एवढा. त्याच्यानंतर तिथून 1 इंचावरती मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा पुढचा साईडचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हा झाला पाठीमागच्या साईडचा बाहीचा शेप. आता पुढच्या साईडचा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथून 0.5 इंच खाली मार्क करून घ्यायचे. इथे हा असा शेप देऊन घ्यायचा जसा व्हिडिओत दाखवला आहे. असा हा यस सारखा याला शेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला पुढच्या साईडचा मुंड्याचा शेप. हे होईल आपलं 1.5 इंच मार्जिन. आता याला आपण कट करून घेऊया. सगळ्यात अगोदर जो पाठीमागचा बाहीचा शेप आहे याला कट करून घ्यायचे आहे. सेंटरचे मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या साईडचा जो शेप आहे याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला जो आपला दंडगेर आहे 14 इंच, त्याचा इथे अर्धा घ्यायचा 7 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला आपण कट करून घेऊया. ही आपली स्लीव्स तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ब्लाऊजविषयी काही तुमच्या क्वेरी असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता.